आपल्याला असं वाटतं, आपण जेव्हा जगाकडे बघतो ते आपल्याला असं वाटतं की जे दुष्ट लोक आहेत ते खूप चांगलं जीवन जगत आहेत. त्यांच्याकडे पैसा आहे, त्यांच्याकडे प्रॉपर्टी आहे, त्यांच्याकडे एक चांगली सेहत आहे, एक चांगलं आरोग्य आहे. आणि आपण जेव्हा सत्याने चालतो, आपण कुणाच्या आदात मध्यात नसतो, आणि मग आपल्याला असं वाटतं की आपलं जीवन खूप आपण कष्टात आहे, आम्ही दुःखात आहे, आम्ही त्रासामध्ये आहे. आणि मग आम्हाला असं वाटतं की मी चांगलं करून काय भलं होणार आहे माझं. ओके. आणि मग कधी कधी आम्ही थकून जातो, जेव्हा जगाकडे दुष्टतेकडे बघतो तेव्हा आम्ही थकून जातो, किंवा पार्शालिटी असते. म्हणजे आपल्याला म्हणजे प्रमोशन मिळणं जरुरी असतं तरी आपल्याला डावललं जातं, आणि तिसऱ्याला ज्याची लायकी पण नाहीये अशाला प्रमोशन दिलं जातं. आपल्याला नेहमी कमी लेखलं जातं, नेहमी आपली कंपॅरिझन होते, आपल्याला कुठेच गिनलं जात नाही. आणि मग आपल्याला असं वाटतं की या जगामध्ये माझं स्थान कुठं आहे. आणि मग आपण कधी कधी निराश होतो आपल्याच घरामध्ये, जेव्हा आपण कष्ट करतो, आपण सगळ्या घराचं भार उचलतो, पण दोन शब्द चांगले आपल्याला ऐकायला मिळत नाहीत. उलट कुठे चूक नाही झाली तरी लगेच आपल्याला त्याच्याबद्दल ऐकावं लागतं. आणि मग आपण एक क्षण असा येतो आपल्या जीवनामध्ये की आपण निराश होतो आणि आपण थकून जातो. आणि मग एका ठिकाणी दाऊद राजा असं म्हणतो की मी दुष्टाचा प्रोग्रेस बघितला, दुष्ट किती वरती जात आहे, त्यांचं आरोग्य चांगलं आहे, त्यांच्याकडे पैसा आहे, त्यांच्याकडे प्रॉपर्टी आहे, त्यांच्याकडे नाव आहे, एकदम असे मदमस्त झालेले आहेत ते लोक. आणि मग तो म्हणतो की मी ते बघितलं आणि मग मी माझ्या मनामध्ये विचार केला की मी उगीच सत्याच्या मार्गाने चाललो, मी उगीच नियमांचं पालन केलं, मी उगीच चांगलं करत राहिलो. आणि मग तो म्हणतो की एक दिवस मी परमेश्वराच्या समक्षतेमध्ये गेलो, एक दिवस मी परमेश्वराच्या बरोबर बसलो, आणि ज्याला आपण म्हणतो ना परमेश्वराबरोबर 1 to 1 मी असं गोष्ट केली. आणि तेव्हा मला कळालं की जे दुष्ट आहेत त्यांचा मार्ग निसरडा आहे. म्हणजे ते निसरड्या मार्गावरनं चालले ते ना. आपण निसरड्या मार्गावरनं चालतो तर आपण थोडं अशा कॉशियसली चालतो, बरोबर. म्हणजे की पडू नये, पण एकदा घसरलो की देन घसरलो, आपल्याला मग कुठला आधार पण घेता येत नाही, कारण पूर्ण मार्ग काय असतो, निसरडा असतो. तर दाऊद राजा म्हणतो की तो निसरड्या मार्गावरनं चाललेले असतात, आणि मग जेव्हा ते घसरतात त्यांना कोणी उठवायला नसतं. आणि म्हणून आपल्यासाठी परमेश्वराचं वचन हे सांगतं की स्तोत्र संहिता जेव्हा आम्ही पहिलं अध्यायाचं पहिलं वचन वाचतो तेव्हा लिहिलेलं आहे की जो पुरुष दुर्जनांच्या मसलतीत चालत नाही. प्रियांनो, आम्हाला खूप साऱ्या गोष्टींची मसलत असते, म्हणजे खूप सारे लोक आम्हाला सल्ला देतात की असं कर, तसं कर, हे करू नको, ते करू नको. पण जे दुर्जन असतात ते आम्हाला वाईट सल्ला देतात, आम्हाला वाईट मार्गाला घेऊन जातात. परमेश्वराचं वचन ते सांगतो, जो पुरुष दुर्जनांच्या मसलतीने चालत नाही. दुनिया काही पण बोलू दे, आम्हाला परमेश्वराच्या मार्गाने जायचंय, परमेश्वराच्या वचनाने चालायचंय. पापी जनांच्या मार्गात उभा राहत नाही. ज्या मार्गाने पापी जातात तिथं आपलं काही काम नाही. बघा, जे पापी असतात ते तुम्हाला पण त्याच्यामध्ये ओढतात. जसं मी नेहमी एक उदाहरण देते की 5 दारू पिणारे आहेत आणि एक पीत नाही. तो म्हणतो मी नाही पीत, एक 10 दिवस, 15 दिवस, महिनाभर, पण ते 5 लोक बरोबर त्याला ओढून त्या पापामध्ये खेचतात. मग जर आपण पापी लोकांच्या मार्गामध्ये उभं राहिलं तर आपण कधी त्यांच्या बरोबर त्या पापाच्या मार्गावर चालायला लागतो आपल्यालाही कळत नाही. आणि पुढे लिहिलंय, आणि निंदकाच्या बैठकीत बसत नाही. जे लोक बॅक बायटिंग करतात, नेहमी दुसऱ्यांविषयी बोलतात. काय काय लोकांना खूप सवय असते, तुम्हाला माहितीये, बसले की लगेच सुरू होत आहे, ह्याचं हे झालं, त्याचं ते झालं, त्यांनी ते केलं, त्याच्या आयुष्यात असं झालं. आणि मग हे जे निंदक असतात त्यांच्याबरोबर बसायचं नाही. ही चांडाळ चौकडी जी असते त्यांच्याबरोबर आपण बसायचं नाही. विचार करा प्रियांनो की हे जे टाइम आहे आपल्या जीवनामधला जो वेळ आहे तो खूप प्रेशस आहे, खूप मौल्यवान आहे. आम्ही तो कुठे घालवतो हे बघणं खूप जरुरी आहे. म्हणजे इथे लिहिलंय की कुठे चालायचं, कुठं उभं राहायचं, कुठं बसायचं हे कळलं पाहिजे. इथं काय लिहिलंय, दुर्जनांच्या मसलतीने चालायचं नाही.
पापी जनांच्या मार्गामध्ये उभं राहायचं नाही आणि निंदकाच्या बैठकीत बसायचं नाही. तुमचं उठणं, बसणं आणि चालणं हे दाखवतं की तुम्ही कुठे ख्रिस्तामध्ये उभे आहात. तर या तिघांना अवॉइड करायचं. आपल्याला माहित आहे की हे लोक आम्हाला वाईट मार्गामध्ये घेऊन जाणार आहेत. तर तो काय करतो, तर परमेश्वराच्या नियमशास्त्रात रमतो, त्याच्या नियमशास्त्राचे रात्रंदिवस मनन करतो, तो धन्य. आता विचार करा, एक डिस्टिंक्शन हे आहे, म्हणजे तुम्ही किती देवामध्ये आहे आणि किती देवामध्ये नाहीये हे जर तुम्हाला स्वतःला विचारायचं असेल तर तुम्ही किती मोबाईलमध्ये आणि टीव्ही मध्ये रमता आणि किती परमेश्वराच्या वचनामध्ये रमता हे तुमच्यासाठीच एक परीक्षा म्हणूया आपण. म्हणजे आम्हाला बायबल वाचायला आवडतं, बायबल वाचलेलं मनन करायला आवडतं, की आम्हाला मोबाईल बघायला आवडतो, की आम्हाला दुसऱ्यांबरोबर फोनवर बोलायला ना. आपण जेव्हा टाइम असतो, आमच्याकडे वेळ असतो, समजा आपल्याकडे काही नाहीये करायला, आता आपण खाली आहोत, तर काय करू आपण? आपण नियमशास्त्र उघडू, आपण बायबल उघडू, की आपण फोन उघडू, की आपण टीव्ही चालू करू, की आपण कोणाला तरी फोन करून लगेच निंदकाच्या गोष्टी चालू करू? समजलं मला काय म्हणायचंय? तर परमेश्वराचं क्लिअर कट वचन हे सांगतं की तो पुरुष धन्य आहे परमेश्वराच्या दृष्टीने जो परमेश्वराच्या नियमशास्त्रात रमतो आणि त्या ज्या गोष्टी परमेश्वर आमच्याशी करतो त्याच्यावर तो मनन करतो. आणि मग पुढे लिहिलं त्याच्यासाठी एक खूप मोठी आशीर्वाद हा आहे की जे झाड पाण्याच्या प्रवाहाजवळ लावलेले असते ते आपल्या हंगामी फळ देते, त्याची पाने कोमजत नाहीत, अशा झाडासारखा तो आहे आणि जे काही तो हाती घेतो ते सिद्धीस जाते. काय आपल्याकडे आशीर्वाद काय माहितीये? जे झाड, नदीच्या किनारी किती झाडं असतात? सगळी हिरवीगार असतात, बरोबर? कारण त्यांची जी मुळं असतात ती नदीच्या प्रवाहात असतात, बरोबर? म्हणजे नदीच्या बाहेर पाणी मिळो ना मिळो, त्यांना माहिती की ते नदीच्या प्रवाहात जवळजवळ जी लावलेली झाडं असतात किंवा उगलेली जी झाडं असतात तिथे लिहिलंय की ती आपल्या हंगामी फळ देतात, बरोबर? ती नेहमी टवटवीत असतात, ती नेहमी ताजी तवानी असतात, ती कधी कोमजत नाहीत. आणि ते जे म्हणजे परमेश्वर आम्हाला सांगतो की पाण्याचा प्रवाह आमच्यासाठी आज आहे परमेश्वराचं वचन. ओके, वचनाला पाणी म्हटलेलं आहे एका ठिकाणी, हे पाणी आहे जे आम्हाला शुद्ध करतं असं लिहिलेलं आहे. तर जर आम्ही आमची मुळं, आमचे विचार, आमचे इमोशन्स या पवित्र शास्त्रामध्ये टाकलेले असतील प्रियांनो, तर लक्षात घ्या कितीही संकट आली, प्रॉब्लेम आली तरी आम्ही कोमेजत नाही, आम्ही डिप्रेशन मध्ये जात नाही, आम्ही आशा गमावत नाही, आम्ही निराश होत नाही, आम्ही हताश होत नाही. कारण हे जे वचनाचं पाणी आहे ते नेहमी आम्हाला ताजतवानं ठेवतं. ओके, ती हंगामात फळं देतात. फळं म्हणजे वचनाची किंवा पवित्र आत्म्याची फळं. जसे पवित्र आत्म्याची फळं आहेत प्रेम, आनंद, शांती, धीरज, कृपा, भलाई, विश्वास, नम्रता आणि संयम. जेव्हा आम्ही ह्या जसं नदीच्या किनाऱ्याला लावलेली झाडं त्याच्या हंगामात फळ देतात, आमच्या तोंडात, आमच्या वचनातून, आमची जी बोली भाषा आहे त्याच्यातून कळतं की आमच्या जीवनामध्ये कुठला आत्मा काम करतो. हे जेव्हा आम्हाला राग येतो तेव्हा आमच्या तोंडातनं काय बाहेर पडतं? जेव्हा संकट येतं आमच्या तोंडातनं काय बाहेर पडतं? कोणी आमचं वाईट केलं आमच्या तोंडातनं काय बाहेर पडतं? आमचं काम नाही झालं आमच्या तोंडातनं काय बाहेर पडतं? जर त्यावेळेस आमच्या तोंडातनं वचनं बाहेर पडत असतील, एक धीरजची वचनं, शांतीची वचनं, प्रेमाची वचनं किंवा दुसऱ्यांना माफ करण्याची वचनं बाहेर पडत असतील, याचा अर्थ आहे की आम्ही आमच्या हंगामात फळ देतो, बरोबर? आणि मग परमेश्वराचं वचन पुढे जाऊन सांगतं ते जे काही हाती घेतास ते सिद्धीस जातं, कारण परमेश्वर त्यांच्या हातांच्या कामाला आशीर्वादित करतो. आमेन. तर सिंपल गोष्ट ही आहे, जसं आपण ते यहोशू 1:8 मध्ये बघितलं होतं की त्याच्यासाठी एक
ते हे सांगितलं होतं एक यहोशवा 1:8 मध्ये. ते खूप छान वचन मला नेहमी आवडतं आणि ते वचन मला नेहमी आशीर्वादित करतं. यहोशवा 1:8 मध्ये की नियमशास्त्राचा हा ग्रंथ तुझ्या मुखी सदैव असू दे, त्यात जे काही लिहिले आहे तू काळजीपूर्वक पाळ आणि रात्रंदिवस त्याचे मनन कर, म्हणजे तुझा मार्ग सुखाचा होईल व तुला यश प्राप्ती घडेल. तर परमेश्वरांनी आपल्याला यशाचा फॉर्म्युला हा दिलेला आहे प्रियांनो. आणि मला असं वाटतं की जेव्हा आता शेवटचे दिवस आलेले आहेत, बरोबर, नाश, दुनियेचा नाश आणि आमचा उद्धार, कायमस्वरूपी उद्धार, जेव्हा येशू येईल आम्हाला घेऊन जाईल, आमचा कायमस्वरूपी उद्धार होईल, आम्ही कायमस्वरूपी येशू बरोबर असू. तर ते खूप जवळ आलेलं आहे. आणि मग आमच्यासाठी एक परीक्षा ही आहे की हे जे आम्ही नियमशास्त्रामध्ये लिहिलेलं आहे, वाचतोय, मनन करतोय, त्याच्या अनुसार चालतोय, तर परमेश्वराचं एक आशीर्वाद हा आहे की आमच्या हाताच्या कामांना तो यश देणार. जे पण आम्ही करू ते यशस्वी होईल. आमेन. कारण परमेश्वर त्याच्यामध्ये असेल. आमेन. आणि मग पुढे असं लिहिलंय की जेव्हा आम्ही दुर्जनांशी आमचं कंपॅरिझन करतो, आपल्या बाजूलाच दुर्जन असतो, आमच्या घरामध्येच दुर्जन असतो, आम्हाला दोष लावणारा कुठला बाहेरचा नसतो, बरोबर, आमच्या घरातच असतो आम्हाला कमी लेखणारा. आम्ही त्याला दुर्जन म्हणणार नाही, पण लक्षात ठेवा प्रियांनो, जर जे परमेश्वराची लेकरं नाहीयेत ते परमेश्वराची दुश्मन आहेत आणि मग त्यांना दुर्जन म्हटलेलं आहे. परमेश्वराचं वचन सांगतं दुर्जन तसे नाहीत, ते वाऱ्याने उडून जाणाऱ्या भुशासारखे आहेत. परमेश्वराचं वचन एक दाखला असं दिलेलं आहे की एक शेतकरी आपल्या शेतामध्ये चांगले बी पेरतो. म्हणजे त्याचे जे कामगार असतात एका शेतकऱ्याचे, ते शेतामध्ये चांगले बी पेरतात आणि रात्री येऊन त्याचा दुश्मन त्याच्यामध्ये काटेची बी टाकतो. आता त्यांनी बघितलं की अरे ह्यानी दिवसभर चांगल्या दाण्यांची लागवड केलेली आहे, रात्री त्याचा दुश्मन येतो आणि काय करतो, त्याच्यामध्ये काटेरी बीज, जसं आपण काँग्रेस असतो ते टाकून निघून जातो. जेव्हा सगळे दोन्ही बीज वाढायला लागतात, जेव्हा त्याची हे येतं, झाड वाढायला लागतं, ते फुटायला लागतात, तेव्हा जे शेतकरी असतो त्याची ते कामगार येऊन म्हणतात अरे आम्ही तर चांगलं बीज पेरलं होतं, याच्यामध्ये हे काटेरी बीज कुठून आलं. तर ते त्याच्या मालकाला विचारतात की आम्ही हे काटेरी जे बीजाची झाडं आहे, जी काँग्रेस असेल समजा, ते काढून फेकून देऊ का. परमेश्वर म्हणतो दोघांना तसंच ठेव. कदाचित कारण ह्यांची मुळे एकामध्ये आहेत, एका बाजूबाजूला पेरली गेलेली आहेत. तू जर ते काँग्रेस उपटशील तर चांगल्या झाडाला पण धक्का लागेल. दोघांना पण कापणीपर्यंत एकत्र उगू दे आणि जेव्हा कापणी करायचा समय येईल त्यावेळेस पहिलं जे काटेरी झाड आहेत किंवा ते काँग्रेस आहेत ते उपट, त्याला जाळ, आणि जे परमेश्वराने दिलेलं जे धान्य आहे, चांगलं जे धान्य आहे, त्याला माझ्या कोठारात साठव. आणि त्याच्यात सुद्धा जे चांगले पेरलेले आहेत त्याच्यात सुद्धा जे भुशाप्रमाणे उडणारे आहेत त्यांना जळण्यासाठी जाऊ दे, त्यांना उडून जाऊ दे, पण जे दाणे, चांगले दाणे आहेत ते माझ्या कोठारामध्ये ठेव. तर प्रियांनो, हे जे दुष्ट लोक आहेत ते आपल्या बरोबरच उगणार आहेत, म्हणजे आपल्या बरोबरच शेवटपर्यंत ते राहणार आहेत. पण जेव्हा न्यायाचा समय येईल परमेश्वर त्यांना उपटून आगीमध्ये टाकणार आहे आणि आमच्यासारखे चांगले दाणे आहेत ते परमेश्वर त्याच्या कोठारामध्ये साठवणार आहे. म्हणून इथं लिहिलंय की दुर्जन भुशाप्रमाणे उडून जातील. जेव्हा न्यायाचा समय येईल तेव्हा हे लोक परमेश्वरासमोर, आज ते लोकांसमोर खूप मोठा बडेजाव करतायत, खूप एक प्रकारे शहाणपणा करतायत, स्वतःला खूप मोठं समजतायत, पदव्या घेतायत, परंतु परमेश्वराच्या समोर ते भुशासारखे उडून जातील. यामुळे दुर्जन न्याय समयी टिकावयाचा नाहीत, यामुळे दुर्जन न्याय समयी टिकावयाचे नाहीत, पापी जन नीतिमानांच्या मंडळीत उभे राहावयाचे नाही. म्हणून आम्हाला आमची कंपॅरिझन कुणाबरोबर नाही आहे. परमेश्वराने जे चांगलं
काम आमच्यामध्ये सुरू केलेलं आहे त्याचं येणं होईपर्यंत आम्हाला ते कंटिन्यू करायचं आहे. दुश्मनांबरोबर किंवा जे प्रोग्रेस होतात, ज्यांच्या खूप खूप भरभराट होती, त्यांच्याबरोबर आमची कंपॅरिझन आम्हाला कधीच करायची नाही. एक गोष्ट लक्षात ठेवा प्रियांनो, आम्ही युनिक आहोत, आम्ही मास्टरपीस आहोत, आमच्यासारखे दुसरे कोणी नाही. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट ही लक्षात ठेवा, आमचा परमेश्वर आमच्यावर खूप प्रेम करतो. आमेन. आणि तो प्रेम करतो म्हणून तो आम्हाला जास्त दिवस दुर्जनांबरोबर ठेवणार नाही. तो आम्हाला घेऊन जाईल आणि नंतर या दुनियेचा नाश करेल. पण तो जो न्यायाचा समय, ज्या दिवशी येशू येणार आहे तो न्यायाचा समय, बरोबर, त्याचे जे आहेत त्यांना घेऊन जाणार आणि बाकीच्या लोकांवर महाविपत्तीचा काळ येणार आहे. तेव्हा लक्षात घ्या प्रियांनो की तोपर्यंत आम्हाला कळ काढायची, तोपर्यंत आम्हाला धीर धरायचंय, तोपर्यंत आम्हाला सहन करायचंय. आणि जेवढं आम्ही सहन करू त्याच्या बदल्यामध्ये जी महिमा आम्हाला मिळणार आहे, जे इनाम आम्हाला मिळणार आहे, ज्या मोठ्या स्वर्गीय गोष्टी आम्हाला मिळणार आहे, त्याची कंपॅरिझन कुठेच होऊ शकणार नाही. म्हणून वचन असं सांगतं की पापी जन नीतिमानांच्या मंडळीत उभे राहावयाचा नाही. आम्ही कुणासमोर उभं राहणार आहोत स्वर्गामध्ये गेल्यावर? परमेश्वरासमोर आहे ना. आमच्यासाठी तिथे स्तुती आराधनेचं काम आहे. दिवस रात्र आम्ही परमेश्वराबरोबर राहून त्याची स्तुती आराधना करणार आहोत, त्याच्याबरोबर जेवणार आहोत, त्याच्याबरोबर एक प्रकारचा आम्ही सेलिब्रेट करणार आहोत. हर क्षण, प्रत्येक क्षण हा सण असणार आहे आमच्यासाठी, प्रत्येक क्षण हा सण असणार आहे. लक्षात ठेवा प्रियांनो. तर परमेश्वराचं वचन आज आम्हाला सांगते की लोक कितीही भरभराट होऊ दे, कितीही चांगलं होऊ दे, त्यांचं कितीही काही होऊ दे, आम्हाला ते करायचं नाही. आमचा कदाचित इनाम आम्हाला इथे नाही मिळणार, आमचं इनाम कुठे असेल? वरती असेल. म्हणून चांगलं करणं सोडायचं नाही. म्हणून लिहिलंय स्तोत्रसंहिता 1 अध्यायाचं 6वं वचन हे सांगतं, कारण नीतिमानाचा मार्ग परमेश्वराला अवगत असतो पण दुर्जनाचा मार्ग नष्ट होतो. जे नीतिमान आहेत, नीतिमान कोणाला म्हटलेलं आहे? जे परमेश्वराच्या आज्ञेने चालतात, जे परमेश्वराच्या आत्म्याने चालतात, बरोबर, ज्यांचा येशूवर विश्वास ठेवल्याने उद्धार झालेला आहे, ज्यांना धर्मी म्हटलेलं आहे, ज्यांना नीतिमान म्हटलेलं आहे, त्यांचा मार्ग परमेश्वराला माहित आहे. त्यांचा मार्ग अंतापासून आधीपर्यंत त्याला माहिती आहे. आम्ही आज काय करतो, उद्या काय करणार आहे, 10 वर्षांनी काय करणार आहे, आम्ही कधी मरणार आहे, आम्ही कुठे जाणार आहे, हे सगळं परमेश्वराला माहित आहे. आणि आमचा मार्ग त्यांनीच बनवलाय, कारण आमचा मार्ग येशू आहे. आम्ही त्याच्यामध्ये सुरू होतो आणि त्याच्यामध्येच खतम होतो. जे येशू मध्ये आहेत त्यांच्यासाठी येशू मार्ग आहे स्वर्गाला जाण्याचा. जे त्याच्यामध्ये आहेत ते जीवन आहेत, कारण येशू जीवन आहे, बरोबर. तर नीतिमान जे आहे त्याचा मार्ग परमेश्वराला माहित असतो, कारण नीतिमानांवर परमेश्वराचे डोळे अहोरात्र जडलेले असतात. त्यांचे कान, परमेश्वराचे कान त्यांची प्रार्थना ऐकण्यासाठी आसुसलेले असतात. नीतिमानांचे चित्र परमेश्वराने आपल्या हातामध्ये कोरलेलं आहे. तर प्रियांनो, तो आम्हाला एक क्षणभरासाठी सुद्धा स्वतःच्या नजरेच्या बाहेर जाऊ देत नाही. वी आर नेव्हर आउट ऑफ कव्हरेज परमेश्वराच्या दृष्टीने. तो नेहमी, आम्ही त्याच्या नेहमी कसा असतो, कव्हरेज एरियाच्या आतमध्ये असतो, कारण तो आम्हाला त्या प्रोटेक्शन मध्ये, एज ऑफ प्रोटेक्शन ज्याला म्हणतात, त्याच्यामध्ये ठेवतो. पण लिहिलेलं आहे दुर्जनाचा मार्ग नष्ट होतो, दुर्जनाचा मार्ग नरकामध्ये खतम होणार आहे, अनंत काळासाठी ते तिथे टाकले जाणार आहे. तर आज आमची दुर्जनाबरोबर नीतिमानाची आणि दुर्जनाची कुठेही कंपॅरिझन नाही आहे. प्रियांनो, आज आम्हाला जे वचन सांगतं ते जर आम्ही करतो डोळे बंद करून, तर प्रियांनो आम्हाला कुठल्याही गोष्टीची कमी असणार नाही. आमची सगळी पाप माफ झालेली असतील, आम्ही परमेश्वरामध्ये दिवसेंदिवस वाढत असू. जे आम्ही करू परमेश्वर त्याला यश देईल आणि सगळ्यात महत्वाचं, जेव्हा तो येईल आम्हाला घेऊन जाईल. आमेन. तर आज आम्ही हे शिकणार आहोत की आम्ही कुणाबरोबर पण आपलं तुलना करायची नाही. आम्ही परमेश्वराचे पुत्र आहोत, परमेश्वराने आम्हाला निवडलेलं आहे
आम्ही त्याला नाही निवडलं, त्यांनी आम्हाला निवडलेलं आहे. आणि जर आम्ही निवडलेले आहोत तर त्या निवडीला आम्हाला न्याय दिला पाहिजे. आमेन. आपण प्रार्थना करू. प्रभू धन्यवाद आजच्या या वचनासाठी. प्रभू आम्ही तुझे धन्यवाद करतो प्रभूजी. खरोखर बाप्पा तू आम्हाला निवडलेला आहे प्रभूजी. आज आम्ही तुझे आहोत प्रभूजी. आणि प्रभू दुष्टांच्या संगतीपासून, दुष्टांच्या योजनेपासून, दुष्ट विचारांपासून प्रभू आम्हाला तू दूर ठेव प्रभूजी. नेहमी आम्हाला तुझ्यामध्ये, जसं तुझं वचन सांगतं, तुम्ही माझ्यामध्ये आणि मी तुमच्यामध्ये बनून राहावं प्रभू. नेहमी आम्ही तुझ्यामध्ये, तुझ्या वचनामध्ये, तुझ्या आत्म्यामध्ये बनून राहण्यासाठी तू आम्हाला मदत आणि सहायता कर प्रभू. आणि प्रभू तुझ्या येण्यासाठी तू आम्हाला तयार कर. येशू तुझ्या प्रिय नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन. आमेन.